चांगलं तेल लाव, चांगलं तेल लाव. वाद्यपूजन आहे आज. तर आज थोडं फक्त मागे काढायला लागला. चुकी रस्त्यात टाकले नाही. जाऊ दे जाऊ दे. आवड आवड. थांब 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 माडू कर. घे चाल दे. मला सांग आपण वापस का चालले? आता पाते बदलाय. पाहते नाही आपण इथे का आले परत? डोली सर घोडा अरे तू कोणाला त्या काकाला सांगू? ढोल ठेवला आहे, जाताना घेऊन जाऊ आम्ही. आता चालले कुठे चालले? मिरज मध्ये. सांगू तेव्हा काय काम आहे आपलं मिरज. नाही आमची आष्टा आहे सध्या तरी. मिरज मध्ये काम आहे फक्त. कुठे रा ओमकार आहे बघूया आता मग. आपलं मिरज. आता काम काय? काम पात बदलवायचे होते आपलं. चार घेतलेल्या त्यातले 3 बसले. पाता बदलायचं म्हणून तेवढ्यासाठी सांगलीवरनं मिरज आणि मिरजवरनं परत आष्टात जायचं आहे. तर काम झालं की निघायचं लगेच. हे काम होतं खरं तर यायचं. किती वेळा असं करणार आहे ब्लॉगमध्ये? 10 वेळा तर दिसेल की. हे घेऊन जाऊ. परला नाही नंतर ओमकारचा खूप बदलतो. मागून घेतो. बऱ्यापैकी असतं. ठीक आहे जाऊ दे. आणि काय पाहिजे? कॉर्न मिळतो तन्मयसाठी. नाही पार्सल आहे पार्सल. काय काय ओमकार विषय खोल. काय वाटतं वर चालण्याचं का? पुढच्या वर्षी पत्ता फिक्स गेलो होतो. होय धन्यवाद तुमचे. तुम्ही एका शब्दावर हे दिला आम्हाला. काय म्हणतात त्याला? ढोल. हात थोड ना मिळवायचा. आता कोणी एका शब्दात देत नाही रे. आहे ते काय म्हणता काहीतरी
मिओनीज कॉर्न ब्रेड येतो सफा बेकरीवरनं तुझ्यासाठी. धन्यवाद, खूप सारा धन्यवाद. हाय मेडिकलचे आमची मदत केली, चांगले असं गाववाले. मग कसं सांगतो मी खाल्लं नाही, मला माहीत नाही. मी ते गोड आणणार होतो पण गोड जाऊ दे म्हटलं, काय आणायचं काय कोणती पोरगी नाही का आमच्या माझ्यासाठी? हे अरे विषय का, जो मनातला माणूस असतो ना असा मनात असतो, त्यासाठी सगळंच. लाव लाव, चांगलं तेल लाव, चांगलं तेल लाव. चला सान्या रूमवर. हे नाही 4 वाजता सुरू केलं. लावलं की भावा, लय लावलं. हां तसंच वाटतं. पाच नंतर ढोल काढायचेच नाही, ठेवून द्यायचे आधी नियम आणि डिस्कशन होईल. उद्या इथं बोलव सगळ्यांना 5:15. तिथलं झालं ना की इथं 5:30ला बोलव सगळ्यांना. ढोल खाली न्यायच्या आधी एक बैठक घेऊ आणि सगळं व्यवस्थित खाली जाऊ. आतापर्यंत आपण किती हात शिकवलं? पहिला हात, पाचवा हात, दुसरा हात, दुसरा हात पण. पाचवा हात, पाचवा हात मराठी हां नाशिक ढोल. नाशिक. पाचही हात परीक्षे म्हणून एकेकाडनं वैयक्तिक वाजून घेणे. वाजून झाल्यावर सिलेक्ट करणे. उद्याच्या वाद्यपूजनेनंतर सिलेक्ट केल्यानंतर एक पेर बनवायचं, पेरमध्ये एक ढोल देऊन मोकळा व्हायचं. नंबर आणि टिपरू, प्रत्येक एक ढोलला एक टिपरू आणि तो नंबर तुमचा लक्षात ठेवायचा. ठेवला तो दोन मोजले का पूर्ण सगळे आहेत का जेवढे आहेत तेवढे? 25. एखादं कोणी तर घ्या, तुमच्यापैकी कोण घेणार? उद्या ठरवू. ते दोन टिपरू, ते एक ढोल आणि एक टिपरू त्यांचा नेहमी सोपवून द्यायचं. ते ढोलची आणि त्या टिपरूची जबाबदारी तुमची बी असणार. त्या ढोलला आणि टिपरूला काय झालं काय असेल ते भरून द्यायचं. तुमची जबाबदारी. हां सांगायचं, फक्त सांगायचंच म्हणजे सांगायचं. काय नसणार आहे तसं बघायला गेलं तर, पण सांगायचं. आणि त्याच हिशोबाने आपण बॅचेस पाडू. ते त्यातला एक पोरगा जर का 5 वाजता प्रेझेंट असेल तर 5 ते 6 तो ढोल सोडणार नाही. 6 वाजता तो ढोल सोडेल, त्याचा पार्टनर 6 नंतर ढोल. हां सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. उद्या तुम्हाला लय गडबड करायला लागणार. का सांगू का, आपल्याला वाजवायला ढोल पूजन काय आपण 5-5:30 नंतर पण घेऊ शकतो, पण मेन म्हणजे पब्लिक असताना घेतलं पाहिजे. बरोबर का? पोरं जायच्या आधी घेतलं तर त्याला काय तर उपयोग आहे, म्हणजे काय केल्यासारखा फायदा नाही. तर मग आज पण आपण घेऊ शकतच होतो. काय 10-15 मिनिटात घेऊन आलो असतो तिकडून. उद्या 4:15चं लेक्चर बघा. जर आवश्यक असलं, सुट्टी भेटली नाही तर करा. जर बुडवता येत असलं तर शक्यतो उद्याचा दिवस तेवढा ॲडजस्ट करा. लवकर या, ढोल तिकडे नेऊन ठेवूया. 4:15 वाजता ढोल सगळं लावून ठेवूया. काय सगळ्या शिक्षकांना 4:30ला करेक्ट तिथे यायला मी लावतो. नारळ फोडायला 4:30ला नारळ फोडलं की 4:45 पर्यंत ढोल बांधून चालू करूया. बरोबर? 4:45 ते 5 पोरं पण असतात. 5ला बस वगैरे निघतात. मग जाऊन देत एक 10 मिनिटं जरी तुम्ही वाजवलं, ऐकून गेलेत तर काय प्रॉब्लेम नाही. कानाला एकदा पडलं की परत शिवजयंतीचं वार चालू होते मनात. मग 5-5:15 काय आपण जोपर्यंत आपल्याला वाजू वाटतं तोपर्यंत वाजू, काय अडचण नाही. फक्त 4:15ला जर गेला लेक्चरला, 4:15ला सुटल्या लगेच कपडे बदलून कॉलेजच्या ड्रेसवर शक्यतो येऊ नका कोणी. कारण की आपण एखाद्या गोष्टीचं उद्घाटन करतोय, उद्घाटनाला कोण असं येतं का? हां एखाद्या चांगला पाहिजे तर बॅगेतच ठेवा, शर्ट पॅन्ट एखादी. लगेच सुटलं की 10 मिनिटं इथं आला की लगेच इथं कपडे बदलून. हां व्हाईट शर्ट ठीक आहे, व्हाईट शर्टच घाला. मी तर माझ्याकडे ब्लॅक पॅन्ट नाही. चालतंय, जे असतं ते घाल की. असं काय नाही. असं काय नाही, पण जरा चांगले असावा असं. ज्याच्याकडे सेल आहे त्यांनी ते घेऊन. कारण की चांगले कपडे घालून या का म्हणतोय, चांगले कपडे घालून आले आपण उत्साही दिसेल. आणि आपण उत्साही ज्या कार्यक्रमात आहे त्यात बाकीच्या आपण उत्साह दाखवणार नाही. आपणच कॉलेजच्या कपड्यावर. आज आहे आमचं वाद्यपूजन. तर हे मागच्या दिवसाची कामं, हे प्रॅक्टिस, हे एवढं सगळं काय म्हणता उठबस कशासाठी, तर आजसाठी हा सगळा अट्टहास ह्या दिवसासाठी. काय आज वाद्यपूजन आहे आज.
तर आज म्हणजे आता लगेच अर्धा एक तासात राहतील. कॉलेज जशी सुटली तशी वाद्यपूजन आम्ही सुरू करू. सध्या मी आहे प्रद्युम्नाच्या रूमवर, आता जाणार आहेत प्रथमेशच्या रूमवर कुर्ता घ्यायचा प्रद्युम्नासाठी. बाकी पुढे सांगतो काय होतंय.